नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापट आहे. दादा, आता गुरुपौर्णिमा येते, त्याच्याबरोबर त्याच्या अनुषंगाने तुमच्याकडनं काय आम्हाला जाणून घ्यायचं आहे? श्रीराम. सर्वांना नमस्कार. आणि देव माझा चॅनलचा मी खूप खूप ऋणी आहे की मागच्या परिस्पर्श ह्या भागातून माझ्या गुरूंची समाजाला ओळख झाली. मुख्यत्वे आपण गुरुपौर्णिमा हा जो विषय आहे तो व्यासपौर्णिमा, मुख्यत्वे त्याला व्यासपौर्णिमा म्हटलं जातं. गुरुची त्याच्याशी तुलना काय? माग एका भागात सांगितलं होतं की ज्यांना मी गुरु मानतो, मी कधीच असं म्हटलं नाही की ते गुरु आहेत. कारण काय असतं, दोन्हीकडनं स्वीकृत अवस्था असणं गरजेचं असतं. त्यांनी आम्हाला जेव्हा स्वीकारलं तर ते गुरु होऊ शकतात, पण त्यांनी गुरु आणि शिष्य असं कधी भेद केला नाही. म्हणजे आम्ही कायम त्यांच्या ते स्वतःला शिक्षक म्हणत राहिले आणि स्वतःही विद्यार्थीच राहिले. पण जे ज्ञान त्यांच्याकडनं प्रदान झालं आणि जे आम्ही स्वीकारलं, म्हणून त्यांना मी एक गुरुतुल्य व्यक्ती म्हणून कायम मानत आलेलो आहे. म्हणून मी कायम म्हणताना ज्यांना मी गुरु मानतो असं कायम म्हणत असतो. ते कधीही गुरुपौर्णिमा, कारण त्यांचे एवढे आयुर्वेदामधले विद्यार्थी त्यांच्या विषयामध्ये जे बोलणं चालायचं किंवा सिंहगडावरती आजही त्यांचे विद्यार्थी जातात, काम करतात, तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात जास्त आनंद मानला होता. कधीही गुरुपौर्णिमेला मागं भागात सांगितल्यासारखं ते पुण्यात पूजा करून घे, पाद्यपूजा करून घे, हार घालून घे, बाकी जे काही समाज त्यांच्या प्रमाणे करत असतो तसं कुठलीही गोष्ट त्यांनी कधीही केली नाही. पण असं झालं की तेव्हा शिकताना मी म्हटलं की मला व्यासपौर्णिमा ह्या शब्दाचा अर्थ त्यांनी एकदा आम्हाला समजावून सांगितला होता की आपण जी साजरी करतो पौर्णिमा, तर त्याला व्यास हा शब्दाचा मुळात शब्द जर आपण रोजच्या जीवनामध्ये वापरतो, शाळेपासून असल्यापासून, की गोल आपण आकृती काढतो आणि त्या गोलाचा मोज ज्याच्यामध्ये मोजलं जातं त्याला व्यास म्हणतात. तर व्यास या शब्दाचा अर्थ आहे पूर्णत्व. आणि कुठेही सुरुवात करा, शेवट तिथंच होतो. हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे की आपलं मनुष्याचं जीवन हे मुख्यत्वे एका वर्तुळामध्ये अडकलेलं आहे. की आपण जसं म्हणतो की लहानपणापासून आपण गोष्टी सुरू करतो की जन्मताच ते लहान मूल नग्न असतं, त्याला कपड्याची वगैरे काही कळत नाही किंवा आपण काही बोलतोय ते कळत नाही, पण नुसतंच तो असं ह्याच्या करत किंवा रांगत जाणं, म्हणजे स्वतःची वैचारिकता कुठंच नसते. हा तो बिंदू जो प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये जगताना सुरू होतो. आणि जेव्हा मृत्यू होतो मनुष्याचा, तर तेव्हाही सर्वसाधारण म्हातारपणी वयस्कर प्रमाणे अवस्था हीच असते की काही कळत नाही, विस्मृती येते, आपले कपडे काय आहेत काय नाही हे बऱ्याच वेळा कळत नाही. आणि मनुष्य म्हणजे जे पूर्ण जीवन जगतात अशांचं सांगतो आहे की दीर्घायुष्य होऊन गेले अशी जी काही व्यक्तिमत्व आहे ते आपण बघितलेलं असतं की त्यांना आपण म्हणतो की काही कळत नाहीये, नुसतेच अंथरुणावर पडून असतात, आम्ही देतोय ते खातो, किंवा नळी केलेली, असे वेगवेगळ्या पद्धतीने जीवनाचा तो भाग जो शेवट तुमचा असतो तो त्या लहान मुलासारखाच असतो. म्हणून जी अवस्था जीवनामध्ये सुरुवातीची असते ती शेवटची असते, तिथं वर्तुळ पूर्ण होतं. मग ह्या व्यासामध्ये आपल्याला जीवन कसं जगायचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे काय रचलंय व्यासांनी. महर्षी व्यासांना गुरूंचे गुरु का म्हटले जातात? तर मुळामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की पराशर ऋषी आणि सत्यवती यांचे हे पुत्र व्यास जन्मताच हुशार. आणि ह्या हुशारीतनं चारी व्यासांना गुरु का मानायचं, गुरूंचे गुरु?
तर चारही वेदांचा अभ्यास, चारही वेद त्यांनी लिहिले, सर्व तऱ्हेचे कित्येक आध्यात्मिक आपण गोष्टी आहेत की त्यांनी समाजापुढे आणल्या. महाभारत, आमचे डॉक्टर काय म्हणायचे, मी ज्यांना गुरु मानतो त्यांना डॉक्टर म्हणतो, एकदा परत नवीन कोणी ऐकणार असेल तर, की महाभारत ही जी घटना घडली ती म्हणजे गुरुपौर्णिमा आहे. की जसं रामायणामध्ये जीवन कसं जगावं तसं महाभारतामध्ये व्यवहार कसा करावा हे सांगितलेलं आहे आणि व्यासांनी ते रचलेलं आहे. वाल्मिकी रामायण हे लिहिलं गेलं आणि महाभारत हे रचलं गेलेलं आहे. आणि जी गोष्ट रचली जाते ती जो रचतो त्याच्या मनाप्रमाणे ते रचले जातं. आपण म्हणतो विटा रचलेल्या आहेत, घराच्या विटा रचणं आपण म्हणतो. तर त्या कशा रचल्या की त्या हलणार नाहीत किंवा उत्तम ते कायम भक्कम राहतील, ह्याच्याप्रमाणे ती रचना असते. म्हणून रचना शब्द पण त्यातनं आलेला आहे. मग अशा अनुषंगाने मनुष्याचं जीवन जगताना कशा कशाचा आपल्याला जीवन जगताना गरजा आहेत हे पहिलं व्यासांनी समाजापुढे आणलं. मग व्यास म्हणजे पहिला वर्तुळ आणि ह्या वर्तुळामध्ये आपण जीवन जगायचं आहे म्हणजे संस्कार. संस्कारात आपण जन्मताच कितीही, जसं आपले आई वडील एखाद्याचे डॉक्टर्स असतात, इंजिनियर्स असतात, शिक्षक असतात, पण तरीही त्यांच्या मुलांना तुम्हाला शिकण्यासाठी शाळेमध्ये हे जायलाच लागतं. असं कोणी एखाद्या शाळेचे मुख्याध्यापक असतील तर ते म्हणत नाहीत की माझा मुलगा मी घरीच शिकवतो कारण मी मुख्याध्यापक आहे, सर्वज्ञानी आहे. तर तसं होत नाही. म्हणजे ज्ञान, अनेक तऱ्हेचं ज्ञान जिथं प्राप्ती होते ते पीठ, म्हणजे त्याला ज्ञानपीठ म्हटलं जातं की ज्ञानाची तिथं प्राप्ती होते. तर तिथं जाऊन आपण ज्ञान घेतो. हुशार डॉक्टर असतील, इंजिनियर असतील तरी त्यांची मुलं तिथं शाळेत जाऊनच शिकतात आणि अबकडपासूनच सुरुवात केली जाते. मग ह्या जीवनाचा जो अर्थ आहे तो पुढं तुम्हाला संस्कारापासून सुरुवात होतो. आणि मग संस्कार ज्या क्षणी तुमचे पूर्ण होतात तेव्हा तुमच्या आयुष्याचं मुख्यत्व ती सुरुवात होते जे तुम्हाला वास्तवामध्ये जगायचं असतं. म्हणून इथं आपण म्हणतो की वर्तुळाचे 2 तुकडे केलेले आहेत. म्हणून मध्ये वर्तुळाला जर रेघ मारली तर त्याचे 2 समतुकडे होतात. हे समतुकडे ज्या बिंदूवरती होतात त्या बिंदूवरती आपल्याला गुरु भेटतो. जीवनातले 2 भाग, एक ठिकाणी उजेड असतो, एक ठिकाणी अंधार असतो. ह्या 2 गोष्टीच, म्हणजे आपण सकाळ असते आणि रात्र असते, ह्या 2 चांगलं असतं किंवा वाईट असतं. प्रत्येक गोष्टी 2 भागामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. धनभार असतो, ऋणभार असतो. जमीन आहे, आकाश आहे, म्हणजे दोन्ही टोकाच्या भूमिका. मग त्याच्यामध्ये मधला जो बिंदू आहे हे आपण साधायचं काम ह्या गुरूंमार्फत केलं जातं. मग तिथं जीवनामध्ये योग्य निम्मी वाट झालेली आहे आणि आता त्यावेळी गुरुची आपल्या जीवनामध्ये प्रवेश होणं किंवा आपण गुरुपाशी जाणं, ज्ञानगुरूकडं आपल्याला जायला लागतं. हल्लीच्या लोकांची खंत आहे मी गुरु कोणाला करावा. आणि त्यातलं मध्ये दुर्दैवाने असं आहे की जिथं सर्वात जास्त माणसांची गर्दी होते, सर्वात जास्त असं म्हणलं जातं की ह्यांच्या मुखातनं अमुक बोललं जातं, ह्यांच्या मुखातनं हे महाराज बोलतात, हे स्वामी बोलतात, ह्यांच्या मुखातनं देवी बोलते, ह्यांच्या मुखातनं अजून काही ह्याच्यामध्ये चाललं. वास्तविक काय आहे की समाज आत्ता दुबळेपणाच्या त्या उंबरठ्यावरती उभा आहे की जिथं फक्त आणि फक्त ऱ्हास ही एकचमेव गोष्ट आणि अवस्था ह्यापुढं उत्पन्न होणार आहे. कारण आपण कृत्रिम गोष्टींच्या पाठीमागे जात आहोत. गुरुपौर्णिमा कधी आली म्हटलं की आपण बघत असतो की जनरली सगळी माणसं नियोजन करत असतात की अजून 5 दिवसांनी 4 दिवसांनी गुरुपौर्णिमा आहे, मग मी ज्यांना गुरु मानलं किंवा अमुक हे गुरु आहेत तर त्यांच्या इथं आपण जाऊ
मग कशा पद्धतीने काय कार्यक्रम करायचे आहेत वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण एक प्रोग्राम करतो किंवा तयारी करतो आणि त्या अनुषंगाने जाऊन मग तिथं पाद्यपूजन होतं, बाकी कार्यक्रम होतात. पण असं असतं ना की आपण घेऊन काय येतोय. आपल्याला आपले गुरु हेच आहेत ही ओळख पहिल्यांदा होणं खूप गरजेचं आहे. आणि ही ज्ञानांनी ओळख होणं, व्यासांनी सांगितलेलं ही 4 वेद जे दिलेले आहेत, ह्या 4ही दिशांना हे 4 आहेत. कुठल्याही बाजूला जा ज्ञान आहे. मग आपल्याला पहिलं कळणं गरजेचं आहे की मला प्राप्ती कशाची करायची आहे. म्हणजे जीवनात ज्ञानाची प्राप्ती होऊन मला जो जीवनातला उर्वरित भाग आहे हा व्यवस्थित आणि चांगल्या तऱ्हेने घालवायचा आहे का कसा घालवायचा आहे. म्हणजे आज तुम्ही जर गुगलवर गेलात, हल्ली गुगलवर सगळ्यांची उत्तरं मिळतात की गुरु म्हणजे काय असं एक मराठीत टाईप करा तर ती एक ओळ येते. गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे उजेडात, म्हणजे अंधारातून उजेडात नेणारा, त्याला गुरु म्हणतात. पण अंधार कशाला म्हणायचं आणि उजेड कशाला म्हणायचं हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. मग एखाद्याने जर तुम्हाला सांगितलं की नाही रे तू करतोय त्या गोष्टी वाईट आहेत किंवा चांगल्या आहेत, तर तो त्याला फक्त अंधार म्हणता येणार नाही. एखाद्या गोष्टींचं तुम्हाला होणारा किंवा असणारं अज्ञान ह्याला व्यासांनी अंधार म्हटलेलं आहे किंवा तुमच्या जीवनाची ती अवस्था म्हटलेलं आहे की त्या व्यक्तीच्या जीवनात गुरु अजून नाही. गुरु म्हणजे काय, तुम्हाला ज्ञान देतो तेवढंच शब्द आहे. जो ज्ञानी करतो त्यालाच गुरु म्हटलेला आहे. कारण मनुष्य कुठलीही कृती ही त्याच्या मनानेच करत असतो. आपण जातो, काही संकल्प असतात, संकल्प सांगितले जातात, हल्ली दीक्षा दिल्या जातात. काय झालं, मी अमुक यांची दीक्षा घेतली. पण दीक्षा मी का घेतली आणि कशासाठी घेतली आणि मी यांच्याकडनंच का घेतली, हे आपल्या मनाला प्रश्न विचारणं गरजेचं असतं की मला प्राप्ती काय झालेली आहे. म्हणजे नुसतंच एखाद्याने सांगायचं की ओम नमः शिवायचा जप जन्मभर करा, माझी दीक्षा झाली, त्यांनी मला जप दिलाय किंवा एखाद्याचं नाम दिलेलं आहे आणि ते कानात सांगितलं जातं, कारण दीक्षेची प्रोसेस ती असते, कानात सांगितलं जातं कोणाला सांगू नको वगैरे. पण माझ्या इथं गुरु म्हणायचे कोणाला कसं सांगितलं जात नाही, त्याच्या मुखातनं जेव्हा बोललं जातं गुरुतुल्य व्यक्तीच्या, आपल्याला सांगितलं जातं तो परमात्मा आहे ना, तो ऐकतोच असतो. ह्या ब्रह्मांडातल्या शक्ती ऐकत असतात. मग कोणाला सांगू नको म्हणजे भौतिकतेत आपल्या बाजूला जे मायावी जग आहे त्याच्यामध्ये काही सांगू नको. तर ह्या गोष्टी अशा नसतात. म्हणजे दीक्षा कशाला म्हणतात हे पण मी मुद्दामून आज, हे काय होणार आहे, गुरुपौर्णिमे दिवशी या गोष्टी खूप होणार आहेत. कारण सध्या आपण जसं बघतोय, पण कुठं आपल्याला थांबता आलं किंवा राहता आलं तर कळलं पाहिजे. एखादं एक दीक्षा देणं म्हणजे तुम्हाला ज्ञानाचा तो दरवाजा उघडून देणं की ज्याच्या अनुषंगाने तुम्ही चालणार आहात. ओम नमः शिवाय जप आपण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं करा, हे नाम दिलं, ओम नमः शिवाय जप तू करत जा, त्याच्यावरती शंका नसते. असं म्हणतात की जे गुरुतुल्य व्यक्ती आपल्याला जे नाम देतात किंवा याच्यात की त्याच्यात शंका धरू नये आणि निशंक मनाने ते करणं गरजेचं आहे. पण मी ते का करतो, म्हणजे एक 4 दिवसापूर्वी व्हॉट्सअपवरती एक मेसेज आला होता गोत्रांवरती. सध्या तो सगळ्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी व्हायरल होतोय, कोणी लिहिला माहीत नाही, वाचला, सुंदर लेख आहे की ज्या आपण जसं अभिषेक करायला जातो तसं विचारलं जातं की तुमचं नाव काय, तुमचं गोत्र काय. म्हणजे आता मी माझं नाव हेमंत बापट, वशिष्ठ गोत्र. तर म्हणजे असं त्यांनी त्याच्यात लिहिलेलं आहे की वशिष्ठ ऋषींची जी मानसिकता होती किंवा त्यांचं जे व्याकरण शिकवणं किंवा संस्कृतले श्लोक शिकवणं, ज्या पद्धतीने त्याचे उच्चार संस्कार होते त्या अनुषंगाने आता अभिषेक केला जाणार, म्हणून ते गोत्र विचारलं जातं असं त्यांनी त्याच्यात सांगितलं होतं. बरोबर आहे. आणि हेच आहे. आणि मग जे माहीत नसेल
तर मग कुठलं तरी एक कॉमन असं गोत्र आहे की ते धरलं जातं आणि त्यातनं समजून ते केलं जातं. इथं एक गोष्ट अजून सांगाशी अशी वाटते की एकदा तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं, गुरुज्ञान प्राप्त झालं की ह्या गोष्टी सगळ्या बाजूला पडत जातात, कशाची आवश्यकता राहत नाही. आणि फक्त ज्ञानी माणसाची, म्हणजे तुम्ही जेव्हा वर्तुळाच्या निम्म्या बिंदूवरती उभे राहता तेव्हा अशा ठिकाणी पाय असतात, एक पाय उजवीकडे असतो, एक पाय डावीकडे असतो. म्हणजे एखादी व्यक्ती चोरी करायला जर शिकली तर जसं एका हिंदी चित्रपटात दाखवलं होतं की त्या रामपूर का लक्ष्मण, तो सत्यन कपूर त्या रणधीर कपूरला पाकिट कसं मारायचं ते शिकवतो आणि त्याला तो गुरु गुरु हाक मारत असतो. म्हणजे वाईट गोष्ट शिकवणाऱ्यात सुद्धा गुरु असतो, अंधारामध्ये नेणारा, आणि चांगल्या मार्गामध्ये नेणारा सुद्धा गुरु असतो. जसं ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांना गुरुतुल्य मानलं होतं, गुरु मानलं होतं. म्हणजे आपण कुठं ह्या मधल्या पॉइंटवरती, बिंदूवरती उभं राहून जायचंय हे आपल्याला स्वीकारायचं आहे. मग जो चुकीच्या मार्गाने नेतो तो अंधारात, आणि जो योग्य मार्गाने निरपेक्ष भावनेने नेतो तो तुम्हाला उजेडात नेतो. तिथं तुमची गती थांबत नाही ज्ञानाची. आणि झालंय असं की मनाने आज माणसं कमकुवत झाली, इतकी कमकुवत झाली की त्यांना सगळ्यांना वाटतं की माझ्या जीवनात आलेले अडथळे, अडचणी, प्रॉब्लेम हे फक्त मी या अमुक व्यक्तीकडे गेले आणि त्यांनी मला सांगितलं की ते माझे सगळ्याचं उत्तर मला मिळणार आहे. पण तसं नसतं. कर्मभोग हा प्रत्येकाला आहे, पण कर्मभोग आपल्याला जर माहिती आहे की अशी चुकी अमुक झालेली आहे तर ती परत न होऊन देणं म्हणजे आपण प्रकाशाच्या मार्गावरती जाण्यासारखं. एखादा रोग आपल्याला झाला, एखादं आपल्याला मोठं देणं झालं, तर याच्यासाठी माझा लोक आपल्याला फोन करतात किंवा येतात की मला अमुक अमुक पैशाची चणचण आहे, पैशाचं देणं आहे, त्याच्यासाठी उपाय काय. तर आपण कधी असा विचार करत नाही की ते देणं झालं कशामुळे, पैसे तू वापरलेस कुठं. 100तला 1 जण असतो की त्याचं रिझन जे असतं, कारण असतं ना, ते खरंच असतं की अतिशय कोणतरी आजारी असतं घरामध्ये आणि त्याच्यासाठी पैसा घेतलेला असतो. हे एकमेव कारण असं आहे की ते आपण व्हॅलिड म्हणून समजलं जातं. पण ते होत नाही. आपण पैसे घेतो, खर्च करतो, घोड्या गाड्या सगळ्या घेतो आणि मग ते फेडू शकत नाही. आणि मग ज्योतिषाकडे जायचं किंवा एखाद्या माणसाकडे जायचं आणि त्याला विचारायचं की मी कर्जमुक्त होण्यासाठी काय करू. आणि मग ह्या कर्जमुक्तीसाठी आपल्याला ऑनलाईन उपाय येतात. ऋणमुक्तेश्वरांचं अभिषेक करा, अमुक करा, आणि 199 रुपयामध्ये तिथं पूजन करा, 2000 पूजन करा, म्हणजे तुमचं कर्ज उतरेल. कसं उतरेल? बँकेमध्ये जेव्हा तुमचे पूर्ण रक्कम दिली जाणार आहे तेव्हाच कर्ज उतरणार आहे, तोपर्यंत उतरणार नाही. सांगायचं तात्पर्य हे आहे की आपण कुठल्या दिशेने चाललोय हे प्रत्येक माणसाने पहिल्यांदा विचार करणं गरजेचं आहे. मग तो व्यक्ती तुम्हाला जो भेटतो की ठीक आहे तुला कर्ज झालं ना, हे कशामुळे झालं तू याचा विचार करून आता तू काय करू शकतोस उत्तम मार्गाने, आणि त्यांनी तू ते कर्ज फेड. ह्याला गुरुज्ञान म्हणतात. पण तू काळजी करू नकोस, तू माझ्याबरोबर चल, माझ्या एक जण ओळखीचे आहेत, त्यांच्या अंगामध्ये अमुक येतं, त्यांच्या अंगात तमुक येतं. मला असं वाटत नाही की एखाद्याचं म्हणजे संत पुरुषाचं नाव आपल्या मुखामध्ये घेऊन सरळ ठोक छातीठोकपणे सांगावं आणि ह्या गोष्टी कराव्या. म्हणजे आज मी घरातनं येताना मला मनामध्ये तेच प्रश्न पडला की स्वामींना माणसं कमी पडायला लागले की काय, महाराजांना माणसं कमी पडायला लागले की काय. उठसूट ह्यांच्या अंगात वारं येतं, ह्यांच्या मुखातनं बोललं जातं, ह्यांच्या इथं संचार होतो. इतकं सहज कसं काय व्हायला लागलं. मला खूप हा येताना प्रश्न पडला की कुठं चुकतंय कुठं.
म्हणजे असे एका दिवसामध्ये सगळं, कालपर्यंत काही नव्हतं आज येतं, ठीक आहे, आपण मानू. पण तुम्ही तुमचे स्वतःच माना ना. यांचा संचार होतोय, हे माझ्या मुखातनं बोलतात, हे कशाला त्याच्यामध्ये पाहिजे? लोकांची दिशाभूल करण्यात लोक आणि अशा गोष्टींच्या पाठीमागे जाऊन तात्पुरती गर्दी करतात. हे सगळ्यात मोठं दुर्दैव. हा तुमचा कमकुवतपणा आहे. गुरुपौर्णिमेचा खरा अर्थ किंवा व्यासान पौर्णिमेचा खरा अर्थ आहे की व्यासांनी चारही वेदामध्ये जे ज्ञान लिहून ठेवलेलं आहे ह्याचा तुम्ही अध्ययन करा. तुम्हाला बाहेर जायलाच लागणार नाही. सर्व प्रश्नांची उत्तर या चारही गोष्टींमध्ये आहेत. पण ते आपण घेत नाही. कारण कोण वाचायला कोणी नाही, ते समजवायला कोणी नाही. मग ते समजवणारे, ते सांगणारे आहेत ना, त्यांच्याकडे तुम्ही जा. अमुक ठिकाणी जाऊन फक्त वर्षातनं एक देणं दिल्यासारखं जायचं आणि आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून फक्त आदर व्यक्त करायचा. म्हणजे जे आपण करतो ना, फादर्स डे, मदर्स डे, कधी मला आठवत नाही की आपल्या ह्याच्यामध्ये कधी होतं. कशासाठी फादर्स डे? कशासाठी 365 दिवस तुमचा फादर्स डे आणि मदर्स डे पाहिजे? एक दिवस कशाला? आणि ते घेऊन आईला घेऊन जायचं हॉटेलमध्येच खायला. एक सामाजिक भान लक्षात येणं खूप गरजेचं आहे की आपण कुठं चाललो आहोत, आपल्याला या गोष्टींची गरज आहे का, आणि आपण त्यातनं खरीच काही प्राप्ती करणार आहोत का? या ठिकाणी 100 माणसं जातात म्हणून तिथे जाऊन उभं राहिलं, पण प्राप्त काय केलं तर काही नाही. दर मंगळवारी दर गुरुवारी खेटे घालायला सुरुवात होते, पण तुम्ही स्वतःला अधू करून घेताय त्याच्यात. आम्हाला हे गुरूंनी शिकवलं नाही आणि व्यासांनीही सांगितलं नाही, कृष्णानी नाही सांगितलं. मग ह्या गोष्टी आपल्या ज्या आपण लहानपणापासून वाचत आलेलो आहे ह्या आपण स्वीकारल्या पाहिजेत आणि त्या अनुषंगाने आपलं जीवन जगणं गरजेचं आहे. पण ते आपण स्वीकारतच नाही. म्हणजे रामदास किंवा हरिदास असं आपण म्हणू. गंमत बघा, गुरु शिष्य नातं कसं असतं की ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराज पांडुरंगाला भेटायला गेले. पांडुरंग हा शेवटी परमात्मा भगवंत, पण त्याला ओढ कोणाची होती? नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज. आणि ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवांना पण ओढ कोणाची होती? तर भगवंताची होती. म्हणजे दोघांनाही एकमेकांची ओढ होती. आणि जेव्हा तिथं गेले तेव्हा पांडुरंगाने ठरवलं की जरा ज्ञानेश्वर महाराजांची चेष्टा करावी. आणि त्यांनी विचारलं की माऊली, तुम्ही आलात, तुम्ही आयुष्यात जीवनात काही मागितलं नाही, पण आज मी तुमच्याकडे काहीतरी मागतो. आणि मग ज्ञानदेवांनी सांगितलं की भगवंत आपण मागा, मी देतो. पांडुरंगाने म्हटलं, तू शब्द देता का तुम्ही? तर माऊली म्हणाले की सांगा तुम्ही काय. मग पांडुरंगाने ज्ञानेश्वरांना सांगितलं की मला असं पाहिजे की तू आज माझ्याकडे काहीतरी माग. म्हणजे उलट सांगितलं पांडुरंगाने ज्ञानेश्वर महाराजांना की तू कधीच काही मागितलं नाहीस, फक्त समाजासाठी मागितलंस, स्वतःसाठी काही मागितलंच नाहीस. ते तू तुझ्यासाठी काहीतरी आज मागावं अशी माझी इच्छा आहे, असं पांडुरंगाने ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं. आणि मग इथं, कारण नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज हे पांडुरंगाचे प्राण होते. आणि ज्ञानदेव महाराज पांडुरंगाला म्हणाले की ठीक आहे, आज भगवंत, आज तुम्ही तुमच्या आज्ञेच्या बाहेर नाही, तुम्ही सांगितलं ते या संदेशाचा मी फायदा घेतो. आणि त्यांनी सांगितलं की नामदेवाला तुम्ही आजपासून माझ्याकडे द्या. आणि हे ऐकल्या ऐकल्या पांडुरंगाच्या डोळ्यातनं पाणी आलं आणि त्याच्या पायाखालची जमीन हादरली की आजपासून तुझा संबंध तोडून टाक. आजपासून नामदेव हा माझ्या बरोबरच राहील
आणि आम्ही दोघं बरोबर असेल तरच तुमचं दर्शन होईल, हे तुम्ही द्या मला. आणि नामदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांनी मागून घेतलं. पांडुरंगाला द्यायला लागलं. पण ह्या कृतीचा अर्थ काय? जो व्यक्ती ज्ञानी असतो, ज्ञानदेव म्हणजे काय तर जी व्यक्ती, ज्ञानेश्वर म्हणजे काय तर ज्ञानाचा ईश्वर, म्हणजे ज्याच्याकडं, ज्या व्यक्तीकडं ज्ञान आहे आणि ज्याच्याकडं ह्या ज्ञानाबरोबर नाम पण आहे. नीट लक्षात घ्या, आध्यात्मिक अर्थ काय होतो? ज्ञानाबरोबर नाम पण आहे. नामदेव ज्ञानदेव, दोन्ही देव आहेत, पण एक नाम आहे आणि एक ज्ञान आहे. ते जेव्हा एकत्र होतं तेव्हा परमात्मा भेटल्याशिवाय राहत नाही. मग त्याला हरिदास म्हणतात. आता हरिदास शब्दाचा अर्थ विचारला किंवा रामदास शब्दाचा अर्थ विचारला तर कोणी सांगेल रामदास म्हणजे काय? रामाचा जो दास आहे तो. किंवा हरिदास म्हणजे काय? हरीचा दास आहे तो. पण अध्यात्मात अर्थ उलट होतो. जो हरी दास आहे कोणाचा? ह्यांचा. म्हणजे जो दासत्व स्वीकारलंय त्याचं दासत्व ज्या हरीने स्वीकारलंय तो हरिदास. आणि ज्या रामानी ज्याच्यामध्ये संचार केलाय, ज्याला स्वीकारलाय तो रामदास. दोन्ही तऱ्हेने अर्थ होतो. रामाचा दास असणं वेगळं आणि हा दासांचा दास झाला. एकरूपता म्हणतात त्याला. हरीचा दास आणि हरी ज्याचा दास आहे. बघा, रामाचा दास आणि राम ज्याचा दास आहे, जसं मारुतीचा आहे. अयोध्या जिंकून ह्याच्यात रावणाला हरवून जेव्हा आले तेव्हा एवढ्या सगळ्या वानरांनी काहीतरी सगळ्यांनी दिलं होतं. प्रत्येकाने काही ना काहीतरी स्वतःच दिलेलं होतं त्या युद्धामध्ये. आणि जेव्हा आले, शेवटी हे राजेच होते राम, त्यांनी ठरवलं एक दिवशी की सगळ्यांना, प्रत्येकाला काही ना काहीतरी द्यायचं. आणि हे द्यायचं ठरवलं तर प्रत्येकाला त्यांनी दिलं. इथे एक गमतीचा भाग आमच्या गुरूंनी सांगितला होता. बघा, आपण लग्नात जातो किंवा कोणाला तरी जातो, प्रेझेंट देतो की नाही, ते पाकिटात अक्षरशः लपेटून असं देतो. आणि किंवा आपल्याला जर कोणी जर प्रेझेंट दिलं ना तर ते दिल्यानंतर आपल्या मनाची इतकी चलबिचल, कधी एकदा मी ते फोडून बघतोय. मग लपवून कशाला द्यायचं? म्हणजे प्रेझेंट देताना पाकिटात घालून समोर द्या. लपवून कशासाठी द्यायचं? कृती सरळ असावी, लपवून नसावी. कारण लपवलेल्या गोष्टीतच माणसाला रस असतो. हा सर्वसामान्य जीवन. मग तसं इथं प्रभू रामचंद्राने सगळ्यांना जेव्हा वाटायला सुरुवात केली, सगळ्यांना वाटून झालं. आपण म्हणतो ह्याला काय दिलं, त्याला काय दिलं. हे गंमत असते. एखाद्या लग्नामध्ये एखादी पाटलीन जाते, सगळं अंगावरती अगदी 10-20 लाखाच्या वरचे दागिने असतात. आणि मग मान केला जातो आणि तिला कळतं की शेजारचीला नारळ दिलाय, मला दिला नाही. तर एका नारळासाठी ती नाराज होते. आता हिला अख्खी ती सोन्याने मडली, तिला एक नारळाचं काय त्याच्यामध्ये आहे. पण एक नारळ कमी दिला म्हणून तिला राग येतो, तिला वाटतं अवमान झाला. मग तसं इथं सगळं झालं की सगळ्यांना काही काही देत होते. सुग्रीव झाला, नील झाला, हे सगळ्यांना दिलं काही ते रामाने सगळ्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे प्रत्येक वानराला काहीतरी दिलं. आणि असं म्हणतात की 5 पायऱ्या पंचतत्वावर जो विराजमान आहे तो राम. अशा 5 पायऱ्यांच्या वर रामाचं सिंहासन होतं. सगळ्यांचं झाल्यानंतर मारुती राया राहिले. सगळ्यांना प्रश्न पडला, सगळ्यांना देऊन झालं, मारुती राया राहिलं. ह्यांनी तर एवढी मदत केलेली आहे मारुती रायांनी रामाला. जानकीला शोधण्यासाठीपासून मदत केलेली आहे सीतामाईला. म्हणजे ह्याला काहीतरी एक स्पेशल बक्षीस असू शकेल. आणि तेव्हा जेव्हा शेवटचं झालं की आता मारुतीला काहीतरी द्यायचं, तेव्हा प्रभू रामचंद्र स्वतः सिंहासनावरनं उभे राहिले. सगळ्या लोकांनी बघितलं, अरे काहीतरी आता 5
हे सिंहासन म्हणजे आत्ताच्या दृष्टिकोनातनं ते स्टेजच आपण म्हणायला पाहिजे, कारण 5 पायऱ्या वर गेले की स्टेजच म्हणतो आपण, तसं स्टेज. आणि स्वतःहून उभे राहिले, बाकीच्यांना बसून दिलं होतं, ह्याच्यासाठी उभे राहिले. वरनं खाली आले, 5 पायऱ्या उतरून खाली आले. अध्यात्म दृष्टिकोनात 5 तत्व सोडून खाली आले, त्या पायऱ्या उतरून आले. मारुतीरायांना हाक मारली आणि मारुतीरायांना आलिंगन दिलं. आणि आलिंगन दिल्यानंतर सांगितलं की मी तू जे केलंयस ह्याची परतफेड मी करूच शकत नाही आणि मी ती करणारही नाही. तू कायम माझ्या बरोबर राहा. हे वचन त्यांनी मारुतीरायाकडनं घेतलं आणि त्याला मिठी मारली. उदाहरणात्मक काय आहे, आजच्या स्थितीमध्ये आपण काय घ्यायचंय हे लक्षात ठेवायचं. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी नाम घेतलं, आज आपण म्हणतो नामस्मरणाला फार महत्व आहे. जीवनात काही करू नका, नामस्मरण फक्त करा, बाकी सगळ्या गोष्टी नगण्य आहेत, पण त्या ज्ञानरूपी नामस्मरण करा. तुमचं नाम घेताना ज्ञान जागृत अवस्थेत असेल तर तुमचं जीवन, तुम्हाला हरी तुमचा दास होणार आहे आणि तुम्ही हरीचे दास होणार आहात. पण आणि कृतज्ञता व्यक्त कशी करावी ते रामाकडनं शिकावं. मग ह्या 2 गोष्टी आपण पाळणं गरजेचं आहे की जीवनामध्ये आपण जगायचं कसं आहे, आपले व्यवहार कसा पाहिजे आणि ज्ञानी कसं व्हायचं, म्हणजे नाम आपल्याला प्राप्त होणार आहे. नुसतं जाऊन गुरुकडनं कानात सांगितलं, मंत्रात सांगितलं, अमुक सांगितलं, सुपाऱ्या दिल्या, अमुक काय दिलं, हे ठेवा, ती ठेवा, ही वस्तू इकडं ठेवा, याचं ते करा, कशातही नाही. मला तुम्ही दाखवून द्या, मला इतिहासाचे दाखले दाखवून द्या. ज्ञानेश्वर महाराजांनी कोणाला सांगितलं की अमुक हे तुला मंत्रून देतो, तू ठेव. तुकाराम महाराजांनी सांगितलं, म्हणा लक्षात घ्या, 700 वर्षापूर्वी घडलेला इतिहास अजूनही अबाधित आहे. आजही जातात तेवढी लाखोभरी माणसं, ह्याला मान म्हणतात. ज्या मानासाठी लाख मान झुकतात त्याला मान म्हणतात. तो ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजांकडे. मग आज तेव्हा कोणाला वाटलं होतं का की ह्या व्यक्तीचं चांदीतनं पालखी काढल्या, 700 वर्ष एखाद्याची पालखी त्या चांदीच्या रथातनं निघते, वाजत गाजत पांडुरंगाला भेटायला जातात. आजच्या काळामध्ये ही सहज साध्य गोष्ट नाहीये. मग का केली तर लोकांना ज्ञान दिलं. मग त्या ज्ञानेश्वरी मधले धडे आपण घेणं गरजेचं आहे. ज्ञानेश्वरीलाच गुरु केलं तर ज्ञान मिळणार आहे. आणि मग मी ते ज्ञान मिळाल्यानंतर नामस्मरणामध्ये ताकद उत्पन्न होणार आहे. शब्दामध्ये ताकद लागते आणि निरपेक्ष भावनेने असलेलं ज्ञान आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःसाठी मागितलं नाही, समाजासाठी मागितलं. प्रत्येक गोष्ट समाजासाठी मागितली तर ते मिळणं आणि ते घेणं गरजेचं आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातनं जो तुम्हाला ज्ञान प्रदान करेल तो ज्ञानी आहे आणि तोच गुरु आहे. व्यासांनी 4ही वेद लिहिलेच, पण महाभारत हे समाजाला गुरुपौर्णिमा, म्हणजे मला याच्यात त्यांनी सांगितले गुरुपौर्णिमा शिकायची असेल ना तर फक्त पहिला श्लोक महाभारतातला जो मनुष्य शिकेल त्याला भगवद्गीता वाचायचीच गरज लागणार नाही. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव. धर्माचं क्षेत्र, आयुष्य काय तर धर्माचं क्षेत्र आहे. चांगल्या वाईटाचं तिथं काय होणार तो निकाल लागणार आहे. आणि कुरुक्षेत्र म्हणजे त्या कुरु राजाने तपश्चर्या केलेली ती जागा जिथं सगळ्यांना स्वर्गप्राप्ती होणार आहे. अशा ठिकाणी हे होणारं समवेत झालेले घरचे आपले एकत्र झालेले. हे पहिलं वाक्य. धृतराष्ट्र आंधळा होता,
ज्ञानाने पण आणि दृष्टीने पण. भगवद्गीता वाचताना आपण फक्त वाचायला सुरुवात करताना तिथनच होते की अर्जुनाने दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा केला. पण व्यासांनी सांगितलं इथनं सुरुवात कर. भगवद्गीतेची सुरुवात तशीच आहे, पण अगोदरचंही कळणं गरजेचं आहे. ह्याला ज्ञान म्हणतात. व्यास काय हे कळणं गरजेचं आहे. म्हणून आणि व्यासांनी काय सांगितलं, देहरूपी पाहू नका, सूक्ष्मात जा. आज ज्ञान एखाद्याकडनं आपल्याला घेणं, विचार एखाद्याचे उत्तम विचार घेणं म्हणजे ते चालत येणं असं म्हणतात. मी त्यांचे विचार घेतले, मी त्यांनी काय सांगितलं त्याप्रमाणे आचरण करतो, त्यांचे विचार चालत आले आणि जे मी घेतले. म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी पाद्यपूजनाला महत्त्व दिलेलं आहे. गुरुपौर्णिमेला किंवा कुठल्याही आपण जे संत परंपरा असते त्याच्यात मूर्तीपूजेपेक्षा पाद्यपूजनाला महत्त्व खूप दिलेलं आहे, की त्याच्यात ते गुरुचे चरण त्या ठिकाणी पडलेले असतात. मग ते कुठेही असो ते स्वच्छ असतात. मग स्वच्छ ह्या दोन काय आहेत? पादुका म्हणजे काय आहे? दोन्ही सारख्या असतात. एक अंधार असतो, एक उजेड असतो. गंमत बघा, तुमच्या चपला ठेवा, दोन्ही जातील का अशा पुढं? नाही जाणार. तुमचे पाय बघा, दोन्ही असे जातील का? नाही जाणार. एक असा जाणार, एक असा जाणार. एक पाऊल जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा एक पाऊल तुमचं मागं तरी असतं किंवा पुढे तरी असतो पाय. म्हणजे क्षणोक्षणी तुम्ही त्या परिस्थितीत असता. एक अंधारात असतो, एक उजेडात असतो. आणि अंधार आणि उजेड म्हणजे चांगली आणि वाईट अवस्था मनुष्याला प्रत्येक क्षणी बरोबर घेऊन पुढे जायचं असतं. ह्याला जीवन म्हणतात. कधीही दोन्ही सारखं नसतात. आणि जेव्हा ज्या क्षणी ते दोन्ही सारखे होतात त्याला गुरु अवस्था म्हणतात, त्याला पूर्णत्व अवस्था म्हणतात. म्हणून पादुका पूजन करतात. पाद्यपूजन, अख्ख्या गुरुचं पूजन नाही करत, पाद्यपूजन करतात. म्हणून पाद्यपूजनाला महत्व. पण महत्व का? तर जीवनाच्या दोन्ही अवस्था जो नीर अवस्था करतो, नीर करून ठेवतो, तुम्हाला स्वच्छ दोन्ही अवस्था जो दाखवतो, त्याचं ज्ञान देतो, तो एका ठिकाणी येऊन दोन्ही घटना, दोन्ही गोष्टी, चांगलं आणि वाईट एकाच ठिकाणी घेऊन येतो. त्यांना तुम्हाला समर्पित करायचं आहे. तुमचं भाग्य तुम्ही त्यांच्या पदरी द्यायचं आहे. म्हणून आपण आपलं मस्तक, कपाळ त्या पादुकांवरती टेकवतो की आजपासून तू गुरु जे काय असतील तुमच्या विचारांनी चालेल. आणि मग आपण ते आपलं कपाळ टेकवतो. कारण असं म्हणतात की आपलं भाग्य कपाळावर लिहिलेलं असतं, आज्ञाचक्र तिथं असतं. आपल्याला वाटतं की काही नाही, नुसतं जा याच्यावरती पाया पड, पुढं पटकन पाया पडा, पुढं. प्रार्थना आहे त्याला. आपण जेव्हा पादुकांवरती आपलं माथा टेकवतो तेव्हा त्याला प्रार्थना आहे की आज तू आणि मी एकत्र झालो, आज मी तुझ्यात मिसळलो. या क्षणी माझं सर्वस्व तुला बहाल करत आहे आणि तुझं सर्वस्व मी घेत आहे. आणि ते आपल्याला घ्यायचं आहे. म्हणून पादुकांना बघ अंगठ्या असतात. काही यांनाच पादुकांना सगळी बोटं काढतात. पण संन्यासांच्या पादुका असतात, त्यांना खडावा म्हणतात, त्यांना फक्त अंगठ्या असतात. म्हणजे मी सगळं मोकळं करेन. अंगठा म्हणजे काय? मोकळं करणं. पायाचा असो, हाताचा असो. मग जीवनामध्ये माझ्या जे काही आहे ते मी तुला समर्पित करतोय. म्हणून पादुकांवरती आपण नतमस्तक होतो. कृतीचा अर्थच माहीत नसेल तर नुसतीच कृती होते. पण मी काय घेतोय म्हणजे पटकन पाय टेकवायचं चला पुढं, पटकन पाय टेकवायचं चला पुढं, असं नाही होत. तिथं जाऊ नका. तिथं शांतता आहे. आज जी शक्ती आहे तीच शक्ती उद्या पण असणार आहे.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी काहीतरी वेगळं होईल आणि त्याच्यानंतर वेगळं होणार नाही, असं होत नाही. गुरु प्रत्येक क्षणी पूर्णत्वातच असतो आणि तो आपल्यासाठी योग्य काय ना ते रचत असतो. ह्या माणसासाठी योग्य काय अमुक आहे, ह्यांनी कसं जगलं पाहिजे तो सांगत असतो. ह्याला रचणं म्हणतात. आणि मग ती रचना उत्तम झाली की तो शिष्य उत्तम प्रकारे घडतो. पण ह्याच्यामध्ये जर हेवे देवे झाले तर आपण द्रोणाचार्यांचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे की मी त्याला शिक्षण दिलं, जगतामध्ये सर्वोत्कृष्ट धनुर्धर असलेला फक्त अर्जुन आहे की ज्याला मी शिक्षण दिलं, हा अहंकार द्रोणाचार्यांना झाला. आणि त्यांना माहिती होतं की एकलव्य हा अर्जुनाच्या तोडीचा धनुर्धर होऊ शकतो म्हणून अंगठा मागितला, पण फसले. एकलव्य इतका एकरूप होता द्रोणाचार्यांशी, त्यांनी तो अंगठा सहज त्यांनी दिला. त्यांनी सांगितलं जीव माझा मागितला असता तरी दिला असता. ह्याला एकरूपपणा म्हणतात शिष्याचा. पण तिथं दुर्दैवाने गुरुचा एकरूपपणा झाला नाही, त्यांनी स्वार्थासाठी केलं. म्हणून कधीही बघा, गुरुचं नाव घेताना आचार्य द्रोण असंच नाव घेतलं जातं. आपण हे वाचत असतो सगळं, त्याच्यामध्ये आचार्य इथपर्यंतच झालं. द्रोणाचार्यांसारखे गुरु नसावे, आचार्य द्रोणाचार्यांसारखे असावे. जे शिकवतात ते आचार्य द्रोणाचार्यांसारखे चालेल, पण गुरु नाही. एकही व्यक्ती गुरुतुल्य नाही. सगळे जे महाभारतात दिलेले आहेत, व्यासाने दिलेले आहेत, ह्या दृष्टिकोनातनं तुम्ही ज्ञान घ्यायला सुरुवात करा. आचार्य फक्त परशुराम कर्णाचे गुरु झाले, तिथेही फसवणूक झाली, शिष्यांनी फसवणूक केली. ज्ञान गुरु झाले, विद्या शिकवल्या, पण कर्ण खोटं बोलला आणि खोटं बोलल्याने त्यांनी त्याला शाप दिला, महत्वाच्या वेळेला सगळं विसरशील, आणि त्याप्रमाणे झालं. अर्थ असा, समर्पित भाव दोन्हीकडनं सम हवा. आपण जे कृती करतो, आपण जी गोष्ट करत असतो, ती अंतर्मनातनं स्वच्छ अंतःकरणातनं जर केली आणि खऱ्याने केली तर त्याला यश येतं. या उदाहरणांमधनं हे कळतं. त्यामुळं आता जी गुरुपौर्णिमा साजरी करा तेव्हा मला काय ज्ञान प्राप्त होणार आहे ह्याचं बघा, कारण ह्याच्यातनं तुमच्या जीवनातल्या अडचणी दूर होणार आहेत. फक्त समोरचा जातोय म्हणून जाऊन मंदिरात किंवा मठामध्ये गर्दी करू नका. आपल्याला प्रसाद रूपात काय ज्ञान प्राप्त होतंय ते बघा. इथं प्रसाद काय मिळतोय तो घरी येऊन घेऊ नका, मुलांनाही तो देऊ नका. अगदी मी तर स्पष्ट सांगेन, अमुक मठात गेले होते, तिथं प्रसाद दिलेला आहे, खिचडी मिळालेली आहे, जिलबी मिळालेली आहे, हे सगळ्यांना दिली. ज्ञान काय दिलं अधू करून ठेवू नका पुढच्या पिढीला. जिथं ज्ञान आणि सगळ्या अभ्यास करा. जे गुरु होते ते गुरुपौर्णिमेला ज्ञान वाटायचे आणि मग पाद्यपूजन व्हायचं. आणि पाद्यपूजन झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचे हार पेढे कोणीही काही त्याच्यामध्ये करायचं नाही. बर्फ्या, पेढे, लाडू, 100 प्रकारची वस्त्र, काहीही नाही. आपण तुम्ही गजानन महाराजांकडे बघा, स्वामींकडे बघा, कुठं सोळं नेसलेलं किंवा त्याच्यामध्ये हे दिसलेलं आहे का? नाही. समाजाला त्यांनी सांगितलं सगळ्या ह्याच्यातनं रित व्हा, मोकळं व्हा. हे आपल्याला घ्यायचं आहे. आणि कुठेही कुठल्याही पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करताना पैशाच्या मार्फत करू नका. सांगणं कदाचित चुकीचं ठरेल, पण व्यासांनी काय केलं, एक महाभारताची प्रत आणा ना घरी विकत. असं म्हणतात की महाभारत घरात ठेवले की भांडणं होतात, महाभारताची प्रत ठेवू नये घरामध्ये. पण तुम्ही असं काही नाही, तुमचं मन आणि वैचारिकता कशी आहे ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी ठरतात. माझ्या गुरूंनी मला हे शिकवलं. जीवनाची पूर्तता होण्यासाठी जे गरजेचं आहे
त्यातनं गुरुपौर्णिमा साजरी करा. चंद्र पूर्णत्वच असतो. व्यासांचा जन्म म्हणून तिचं त्याच्यात ती आपण साजरी करतो, पण व्यासांनी समाजाला फक्त आणि फक्त ज्ञान दिलेलं आहे. सगळ्या ठिकाणी त्यांनी दिले तेच फक्त प्राप्त करण्यासाठी आपल्याला ही व्यासांची व्यास पौर्णिमा साजरी करायला आपल्याला पाहिजे. कुठलेही फोटो नको, काही नको, काही नको. मी आजपासून मी काय प्राप्त करतोय हे घ्या. दादा ह्याच्यामध्ये ना मला ही गोष्ट मी ऑब्झर्व केलेली आहे, पण ही खटकते सुद्धा की गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी सगळी पूजा वगैरे करणार, घरी आपटणार, संध्याकाळी पुण्यामधल्या 3 ते 4 मठांच्या बाहेर अर्धा किलोमीटर लांब लाईन असते. हातामध्ये पेढे, आणखीन काय नारळ, आणि आतमध्ये जेव्हा पोचतात तेव्हा सांगतं हे काही आतमध्ये न्यायचं नाही, काही वाहू शकत नाही तुम्ही, आणि ढकलाढकली असते की पाय तुम्ही हात पाय त्याच्यावरती डोकं ठेवलं, पादुकांवरती डोकं ठेवलं तेवढ्याच तुम्हाला ढकललं जातं साईडला. तुम्ही जे हे सांगितलं छान होतं की एक चांगले कुठले ग्रंथ आणा, ग्रंथाचं परत वाचन करा. इव्हन ज्ञानेश्वरी आहे, इतके सारे उपलब्ध आहे आपल्याकडे. आणि असं समजा ना की जो ग्रंथ आणणार आहे त्या पादुका आहेत, कारण त्यांनी कुठल्या ज्या ठिकाणी अशा ठिकाणी जा की त्या पादुकांवरती येऊन तुम्हाला ही प्रार्थना करता आली पाहिजे. समर्पित आपण हे माहीतच नसतं की मी पादुकांवरती माझं मस्तक का ठेवतोय, हे माहीतच नसतं. आपण आपलं फक्त बऱ्याच ठिकाणच्या घरामध्ये मग पाद्यपूजन होतं, चांगलं सोहळ्यामध्ये वगैरे सगळ्या पाद्यपूजन वगैरे होतात, सगळ्या गोष्टी खाणं पिणं सगळं होतं. त्या पादुका एका बाजूला हे झालं असतात, त्या पादुकांवरती कधीही बघा त्या पादुकांवरती नोटांचे पैसे पडलेले असतात, फुलं फळं काय जे असते लोक त्याच्यामध्ये. तुमच्या अंगावर तुम्ही ही कृती घेऊन बघा बरं, तुमचे पाय ठेवा, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पायावर टाका. म्हणजे काय आपण करतोय आणि काय घेतोय हे तुम्ही जर आत्ता कळलं नाहीत ना तर तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम कधीही सॉल्व्ह होणार नाहीये. तुम्ही स्वतःच्या हाताने हे खड्डे खणताय. जसं सर म्हणले 1.5 2 किलोमीटर रांग असते. पांडुरंगाचं दर्शन घ्यायला 8 किलोमीटर रांग असणं हे वेगळं. कुठं दिलेलं आहे का? ज्ञानेश्वर माऊलींनी पांडुरंगाला गुरु मानलेलं नाहीये, तो परमात्मा मानलेला आहे, हरी येतो. कुठं गुरु पौर्णिमेला अमुक एवढं त्याच्यामध्ये ही गर्दी. ज्ञान जिथं आहे ना तिथं नक्की 8 नाही 10 तास थांबा तुम्ही, की जिथं तुम्हाला फक्त ज्ञान प्राप्त असेल. पण मला जिथं फक्त जाऊन 200 आणि 300 रुपयाचा हार घ्यायचा आपण, कारण घेताना इतकी मानसिकता आपली ढासळलेली आहे. 2 प्रकारच्या मानसिकता. एक तर 300 म्हटलं की मनुष्याच्या हार घ्यायला जातो, मग तो म्हणतो की आपण हार घेऊन जाऊ. मग त्या दिवशी बाजारातले भाव जास्त असतात, मग ते 300 म्हटलं ना की नको. मग आपण आपल्या मनाचं समाधान कसं करतो, नको जाऊ दे, नाहीतरी एवढे हार घालतात आपला त्याच्यामध्ये काय करतो फेकूनच देणार. मग 300चा नको, आपण नुसतीच फुलं घेऊन जाऊ. म्हणजे हा मनुष्याचे प्रश्न आणि त्याच्या उत्तरामध्ये अडकलेला असतो. मग पेढे घ्यायचे, मग त्या हातामध्ये धरून त्या साखरपोटाने जायचंय, आणि मग त्याच्यात मग तिथं कोणी आहे का ओळखीचं किंवा आणि ह्याच्याप्रमाणे सगळं बघायचं. मग ज्या कोणी व्यक्ती बसलेल्या असतात त्याच्या पाया पडतात, त्याला काय जे सगळं देतात तिथं ते पेढे ठेवले जातात. मग काही खास माणसांना त्यातले पेढे केळी काय असतात ती दिली जातात. माझं एक कायम मत आहे, म्हणजे आमच्या डॉक्टरांना या गोष्टीचा अतिशय तिरस्कार होतो. तुम्ही सत्कार करताना प्रत्येकाचा करा. येणारी प्रत्येक व्यक्ती ही त्या देवत्वाची जर दास असेल असं जर तुम्ही मानत असाल तर प्रत्येकाला तुम्ही सत्कार करा. मग विशिष्ट माणसं, हा मंत्री आला, हा संत्री आला, हे अमुक अधिकारी आहे, तर माझ्या मते काही दिवसांनी प्रत्येकाच्या नावाच्या मागच लावलं जाणार आहे अधिकारी. ही अधिकारी म्हणजे काय? अधिकारी शब्दाचा अर्थ तरी तुम्हाला कळतो का? अधिकार कशाचा असतो हे कळायचं नाही. काही झालं तरी काही नाही, अति अधिकारी व्यक्ती आहे, त्यांच्या इथं असं होतं. अरे असं काय होतं? त्यांच्याकडे काहीतरी वेगळं आहे. काय वेगळं आहे हे पण सांगणं गरजेचं आहे. काय वेगळं आहे नुसतं त्याच्यामध्ये नाही. म्हणून ह्याच्यातनं ह्या गोष्टी करू नका, अशा ठिकाणी जाऊ नका, असं काही नाही.
आणि अजून एक उदाहरण मी जे नेहमी मागंही सांगितलं होतं किंवा हेही सांगितलं होतं की जर फक्त दगडूशेठ हलवाईत जर पावणार असेल तर बाकीच्या गणपतींची व्हॅल्यू शून्य. मग ते गणपतीच नाहीत. मग गणपती जर एकच आहे तर मग तुमच्या घरात बसलेला असो किंवा बाहेर बसलेला असो तो पावणारच आहे. तो तिथं जाऊन कशासाठी पाहिजे. अष्टविनायकाचं मग का माणसं तरी त्याच्यात हुशार माणसं म्हणा हो का म्हणजे मग अष्टविनायक 12 ज्योतिर्लिंग होतांड का. नाही, तिथं काही प्रकारच्या शक्ती आहेत त्या तुम्ही तिथं घ्यायला जाता म्हणून ते तुम्ही तिथं माथा टेकवता तेव्हा तुम्हाला त्या मिळतात. समर्थांनी हजारो मारुती स्थापित केलेले नाही, 11 मारुती समर्थ स्थापित आहेत. पण तिथं आपण म्हणतो आपण समर्थ स्थापित मारुतींचं दर्शन घेतलं काय. प्रत्येक शक्ती त्यांनी तिथं प्रत्येक मारुती त्या स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये दिलेली आहे की तिथं जाऊन ह्याच्याकडनं काय घ्यायचं. अजून सोप्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही तेलाची बरडी घेऊन चितळ्यांकडे गेलात आणि म्हणलात मला 1 किलो तेल द्या तर ते म्हणतील मूर्ख आहेस का, हे काय किराणा मालाचं दुकान आहे. ह्या तेलापासून बनवलेले सगळे पदार्थ माझ्याकडे आहेत पण हे तेल माझ्याकडे नाही आहे. अर्थ असा की आपण ज्या ठिकाणी हे ज्या 11 मारुती आहेत, अष्टविनायक आहे, ह्या प्रत्येक स्वरूपाचं एक तत्व आहे. हे तत्व घेण्यासाठी आपण तिथं जातो. हा आपल्याला वैचारिकतेने लक्षात येणं गरजेचा मुद्दा आहे की तिथं का जातो. पण आपण जे सगळं बाजूला जे बघत असतो की त्याच्यात काही नाहीये. त्याला तुम्ही मनाचा कमकुवतपणा म्हणजे जेवढं देवदर्शन तुम्ही घ्यायला जास्त जाल तेवढा तुमचा मनाचा कमकुवतपणा हा दिसून येतो. इतकं संतांनी लिहून ठेवलंय की देवाच्या द्वारी उभा क्षण भरी. हा क्षणभर द्या ना, तुम्ही तासनतास 2-2 तास घालवत बसता. तो क्षणच पण समर्पित भावाने द्या. आणि एकही जण मला असं वाटत नाही की समर्पित भाव सगळ्यात जाऊन फक्त हात पुढं. माझं ह्याला नोकरी लागू दे, माझं लग्न होऊ दे, माझा हा आजार जाऊ दे, मला काही त्रास होऊ नये, माझं रिटायरमेंट, माझं हे म्हणजे ओनली डिमांड्स. आणि मग 1-2 गोष्टी तिथं माणसं जाऊन सांगतात की यांच्याकडे इथं मी मठात गेले होते, यांच्या इथं गेले होते, माझं काम लगेच झालं. आणि तो पॉइंट जो असतो ना तो पुढच्या 10,000 माणसांना खड्ड्यात घालणारा असतो. कारण हे मी माझ्या इथं अनुभवतो की असं झालं की त्याच्यामध्ये येतात. कालच एकांचा मला याच्यावरती SMS आला होता की माझे मित्र आले, त्यांचं काम झालं म्हणून मी आलो. म्हटलं माझं त्याच्यात इथं काही नाहीये, सगळं त्याचं तसं त्यांनी केलेलं आहे, इथं काहीही केलेलं नाही. तुमचं विचाराचा प्रश्नच चुकीचा आहे. हे त्याचं त्यांनी केलेलं आहे, इथनं कुठनंही काही नाहीये. तुम्ही चुकीचं हे करत आहात. तुम्हाला कुठलेही व्यक्ती एखादे आपण ट्रिपला जातो, बॅगेचा आपला नंबर असतो तो विसरतो, घरी फोन करून बायकोला विचारतो अगं जरा नंबर सांग. ती म्हणते अगं अमुक अमुक नंबर आहे. मग ती व्यक्ती त्या अधिकारी व्यक्तीला का नाही फोन करत की महाराज माझा बॅगेचा नंबर असा असा झालेला आहे, बायकोलाही आठवत नाही, मलाही आठवत नाही, जरा तुम्ही सांगता का तो नंबर काय. सांगू शकेल? करून बघा प्रयोग एकदा. आणि जर असं कोणी सांगणार असेल ना तर मी म्हणेन त्याच्या पाय तुम्ही आयुष्य तुमचं त्याच्या पायाशी घालवा. करून बघा प्रयोग. परमात्मा ही एकमेव शक्ती अशी आहे की जे तुमची अडचणी तुमच्या जीवनात आणते पण आणि दूर पण करते. मधला जो आहे फक्त कर्मदोषाचा भाग असतो आणि भोगाचा भाग असतो. ते कुलूप कोणीतरी उघडून तुम्हाला देणारं असतंच. पण हे जे तुम्हाला मी जे सांगतोय ना की कशा प्रकारे ह्या गोष्टी वाढत जातात. मग तुम्ही ते म्हणेल नाही हे मी कुलूप नाही सांगू शकत, पण तुला हे कुलूप का लॉक झालं ना, तुला कुठली दशा झाली, मग तुला कुठली. आणि गंमत बघा म्हणजे किती हे आहे. राहूची दशा, केतूची दशा, शनीची दशा, शुक्राची दशा. पण ज्याच्यामध्ये भगवंताची दशा आहे, त्याच्यात भगवंत आहे, ही एकच दशा म्हणजे एकादशी. एक दशा अधिक ईश्वर, ई म्हणजे ईश्वर.
कोणाला माहीतच नसतं की एकादशीचं महत्व काय. एकादशी का करावी? जी व्यक्ती एकादशी करते तिच्या जीवनातले सगळे प्रॉब्लेम नाहीसे होतात. तिच्या कुठल्याही पत्रिकेतली कुठल्याही ग्रहाची दशा काम करतच नाही, वाईट असो चांगली असो, दोन्ही गोष्टी सांगतोय. कारण तुम्ही फक्त म्हणाल माझं वाईट आहे ना तेवढीच जावी, नाही, तुम्ही शून्यावर येणार. मग चांगल्याबरोबर वाईटही तुम्हाला सोडायला लागतं आणि वाईटाबरोबर चांगलंही सोडायला लागतं. ते अँटीबायोटिक सारखे आहे. अँटीबायोटिक सारखं आहे. तर ही दशा आहे. मग एकादशीचं महत्व ते आहे. मग ती एकच दशा तुम्ही बाळगा ना, ती म्हणजे भगवंताची, ती पांडुरंगाच्या नावानेच आहे. मग तिथं ती एक समर्पित झालीत ना, तुमच्या सगळ्या दशा संपल्या. म्हणून एकादशीला महत्व आहे. पण ते आपण समजून घेत नाही. आपण एकादशी म्हणजे आता ह्या एकादशीला काय खायचं, कुठल्या थाळ्या, कुठं अजून बुकिंग चालू आहे. पुण्यामध्ये ते काल त्याची रील येत होती की या दिवशी आत्ताच बुकिंग करून ठेवा. आणि असं म्हणतात की एकादशीमध्ये अन्न ग्रहण करत नाहीत, कारण त्या दिवशी पृथ्वीवरचं अन्न दूषित असतं. म्हणून एकादशी का करावी हा वैज्ञानिक दृष्ट्या सांगितलेला माझ्या गुरूंनी दुसरा अर्थ आहे की अन्नात ती ज्या दिवशी जी हवा असते ना ती थोडी दूषित असते, त्यामुळे अन्नाच्या मध्ये बदल पडतो, अन्नामधले बॅक्टेरिया जे असतात ते चेंज होतात. म्हणून त्या दिवशी एकादशीचा उपास तसाच असतो. पण आपण ते समजून घेत नाही. मग ती म्हण एकादशी दुप्पट खाशील, मग हे खा ते खा ते खा. मग ह्या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, कुठल्याही प्रकारचे गंडेदोरे घेऊ नका. तोच विषय. त्याच्यामध्ये मी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दृष्टिकोनातून हेच सांगतोय, कारण मला स्वतः याच्यामध्ये जे सांगितलं गेलं ना तेच सांगतोय की समाजातला लोक हे जर तुम्ही अप्लाय केलं तर तुमच्या पुढच्या पिढ्या उत्तम होणार आहेत आणि तुम्ही पण उत्तम होणार आहेत. अशी कुठलीच व्यक्ती नाही जगतामध्ये की जिला अडचणी नाहीत. आणि हे जिथं कॉमन दीक्षा दिली जाते, कॉमन ह्या केल्या जातात, ह्या गोष्टी अशा होत नाहीत. शास्त्रामध्ये तुम्ही त्याची पुस्तकं उलगडून बघा. पुण्यामध्ये प्रसाद प्रकाशनमध्ये जा, विवेकानंदांचं बघा, रामकृष्णांचं बघा. ही सगळी पुस्तकं तुम्ही घ्या, त्यांचे अर्थ घ्या आणि मग ह्या गुरुपौर्णिमेच्या नावाने हे करा. गुरु म्हणजे मला झालेलं ज्ञान, त्याचं पूर्णत्व, ह्याचं शिक्षण तुम्हाला घेणं गरजेचं आहे. आणि ती अधिकारी व्यक्ती, आता अधिकारी शब्द मुद्दावून वापरतो, त्यालाच म्हणा जे तुम्हाला हे ज्ञान देऊ शकेल. फक्त मी सांगेन तसं तू वाग, असं जी व्यक्ती तुम्हाला म्हणते ती व्यक्ती गुरु तुल्य नाही, ती गुरु नाही. तू जर माझ्याकडे 4 ते 6 आला नाहीस तर चालणार नाही, तुझं जीवन याच्यात जाईल. पण तू 4 ते 6 माझ्याकडे आलास तर तुझे सगळे प्रॉब्लेम जातील. ती दांभिक व्यक्ती झाली. कुठलाही गुरुतत्व तुम्हाला बांधून ठेवत नाही. मग ते सरळ होतं की तुमच्या जगद्गुरु आणि गुरु हे दोन त्याच्यामध्ये अर्थ येतात. गुरु ज्ञानाचा गुरु, ज्याला जो ज्ञान देतो त्याला गुरु म्हणतात. आणि सद्गुरु एकच असतो, जसे व्यास आहेत, गुरूंचे गुरु, की त्यांनी सर्व गणित मांडून ठेवलेलं आहे, रचलेलं आहे आणि ते रचतात कशा पद्धतीने करायचं आहे. म्हणून कधीही आपण लक्षात ठेवायचं की आपण काय प्राप्त करतोय तो गुरु योग्य पाहिजे. आणि मी आता गुरुपौर्णिमेला जाणार आहे, कोणाकडनंही पादुका दिल्या, आम्हाला अमुकांनी पादुका दिल्या आणि मला आता हे करायला सांगितलंय, कृपा करून त्याच्यामध्ये अडकून बसू नका. 2 पुस्तकं आणा, एक ज्ञानेश्वरी आणा, एक तुकाराम गाथा आणा. ह्या 2 पादुका आहेत. यांच्या पुढे जर मस्तक टेकवलं, त्यातलं पान उलगडलं तर पहिल्या पानापासून तुमचं आयुष्य बदलणार आहे, पहिल्या ओवीपासून. पण ह्या पादुका चांदीच्या आणून त्याच्यात ठेवलं, तुम्ही किती गंध लावा, फुलं लावा, अत्तर लावा, त्याचा उपयोग होणार नाही. पण पुस्तकांच्या स्वरूपात जर तुम्ही पादुका आणल्यात तर मात्र तुम्हाला तुमचं भलं झाल्याशिवाय काही राहणार नाही. मला माझ्या गुरूंनी हे सांगितलं, पादुका त्या आणाव्या जे ज्ञानाच्या आहेत. म्हणून ज्ञान हाच पादुका आहेत.
आणि कृपा करून अभ्यास करा की कुठं गर्दी झाली होती का, आधी लाईनी लावल्या होत्या का, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास करा आणि मग तुम्ही अगदी बेलाशक करा. लोकांनी ठरवून दिलेलं, त्याच्यामध्ये उत्सव केलेला, मग सगळ्या केलेल्या. तुम्ही विचार करा, तुम्ही एखादा कार्यक्रम करता, घरामध्ये आपल्या माणसं येतात, आपण किती दमून जातो, 8 तासामध्ये दमून जातो. मग जर तुम्ही असं आपण धरून चालू, एखाद्या स्वामींच्याकडं कार्यक्रम चालू आहे, आता सगळीकडं एवढ्या लाखो मठ, सगळ्या ठिकाणी त्यांचं प्रेझेंटेशन, ते दमत नसतील का हो? पण तुमच्या मनात प्रश्न येतो नाही. म्हणजे तुमचं ज्याच्याबद्दल आमचे एक डॉक्टर उदाहरण कायम द्यायचे की इलेक्शन आलं की लोक म्हणले ह्या अशा मठांमध्ये देवामध्ये जातात आणि त्या देवाला सांगतात मी निवडून आलो की अमुक अमुक करीन. त्याचा विरोधी पक्ष पण तिथंच जातो, मी निवडून आलं की अमुक अमुक करीन. आता दोन्हीपैकी एक निवडून त्या नक्कीच येणार असतो आणि मग तो निवडून येतो, त्याला वाटतं की ह्या देवतेमुळे मी निवडून आलो. आणि जो पडलेला असतो तो म्हणतो की काही नाही, म्हणजे ह्याच्यामध्ये काही दम नाही, मी उगाच ह्याला केलं, दुसऱ्या देवाला केलं असतं तर बरं झालं असतं. याच्यात त्या देवाची आणि याच्यामध्ये काय चूक आहे? वैचारिकता उत्तम ठेवा, विचारधारा उत्तम ठेवा, कशातही अडकू नका. आणि एक कृती मात्र आमच्या गुरूंनी सांगितली होती, ती मात्र मी तुम्हाला आज गुरुपौर्णिमेच्या ह्यानी नक्की सांगतो. एक श्रीफल घ्या आणि त्या श्रीफलाला तुम्ही गंध जे असतं, जे तुमच्याकडं जर घरी सहाण असेल, तेच गंध मार्केटमध्ये रेडीमेड मिळणारं गंध नाही. तर ती सहाण्यावरती फक्त 5 वेळा तुम्ही 5 वेढे उगाळा आणि त्या गंधाला ते 5 याचं जे गंध आहे हे तुम्ही देवाला आपण ज्या बोटांनी लावतो त्या बोटांनी आणि मधल्या बोटांनी असं 2 बोटांनी त्या नारळाला लावा आणि ओम पुरुषोत्तमाय नमः हा 1008 वेळा जप तुम्ही करा. तुमची गौरी पौर्णिमा उत्तम. हे आम्हाला त्यांनी ही कृती सांगितली. प्रश्न दुसरा की आता हे श्रीफलला लावलं, आता करायचं काय? पाण्यात सोडायचं, पूजेत ठेवायचं का काय करायचं? 11 दिवस जप करा, पाण्यात, वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं. घरात फिरवायचं का? नाही. हे येणारे प्रश्न असतात. मग त्याचं काय करू? वरनं फेकू, विहिरीत फेकू, ओढ्यात फेकू? वाहतं पाणी म्हणजे नदी. मग इथं नदीला पाणी नाहीये जास्त, मग तिथं ते अडकून बसेल, तो आपला प्रश्न नाही. वाहतं पाणी आहे ना, सोडून द्यायचं. मग त्याच्याबरोबर दहीभात पाहिजे का? त्याच्याबरोबर त्या अजून काही गोष्टी पाहिजेत का? त्याच्याबरोबर आरती करायची का? हे करायचं काहीही नाही. एवढी एक गोष्ट तुम्ही हे करा. हे कुलदेवतेसाठी केलेलं असतं हा गोष्ट, कारण कुलदेवता हीच आपली सगळ्यात मोठी गुरुतुल्य असते, गुरु असते. आणि जो स्थितीचा स्वामी आहे तो म्हणजे पुरुषोत्तम, म्हणजेच विष्णू. त्याचं केलेलं आवाहन आहे आणि हे भगवंतानी दिलेलं असं फळ आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही काहीही कृत्रिमपणे करू शकत नाहीत, म्हणून त्याला श्रीफल म्हटलेलं आहे. म्हणून ते श्रीफल. आणि 5 वेळा तुम्ही ज्या ह्याचे वेढे करता सानेवरती, ती म्हणजे ही 5 तत्व आहे. ह्या 5 तत्व, स्थितीचा स्वामी, ते श्रीफल हे एकत्रित करून 11 दिवस, म्हणजे ते 11 फेऱ्यांमध्ये ते जातं. म्हणून घरामध्ये देवात तुम्ही ठेवू शकता. त्याला प्रसाद दाखवायचा का, निरंजन लावायचं का, उद्बत्ती लावायचं, काही करायचं नाही. रोज सुद्धा त्याच्यामध्ये नाही. फक्त त्याला रोज एकदा तुम्ही 11 वेळा तिथं बसून त्याला टच करून ओम पुरुषोत्तमाय नमः हा जप, लहान मुलगा असो, स्त्री असो, पुरुष असो, म्हातारा मनुष्य असो, तिथं करावा. हे त्यांनी सांगितलेलं आहे. पुढं अजून एक गोष्ट जाऊन सांगतो. एखाद्या माता भगिनीला अडचण असेल, त्याच्यामध्ये अडचण असेल, तिनेही करायचं. म्हणजे हे पुढं जाऊन मुद्दामून सांगतोय की मग ह्याच्यामध्ये करावं का? कुठल्याही प्रकारचं पाप हे वगैरे लागणार नाही, असं होत नाही. तिथं ह्याच्यात करायचं, तुम्ही ते करू शकता. मग ते
मग तिचं झालं आम्ही कुठं ठेवू, हे जे सगळे नंतर प्रश्न येतात, मग ते अशा ठिकाणी ठेवा बाजूला तिथं, की तिथपर्यंत पोचणार नाही. तर त्यामुळं एवढं ह्या गुरुपौर्णिमेला तुम्ही करा. आता ज्यांच्याकडे सहाण नसेल त्यांनी काय करायचं, तर त्यांनी साधं हळकुंड, ते तर 1 रुपयाचं कोणालाही मिळू शकतं. एक साधा रस्त्यावर पडलेला दगड घ्या, त्या तो दगड धुवून घ्या, त्याच्यावरती 5 वेळा करा. फक्त हळदीचं हळकुंड, घरातलं हळद नाही, हळकुंड बाजारात 1 रुपयाला मिळेल, तेवढंच करायचं. सेम कृती तेवढंच, कुठेही पैसे घालवायचे नाही. एवढी कृती आपण सहजतेने करू शकतो. आणि गुरुपौर्णिमेला झालं तर वडाच्या झाडाला जाऊन नमस्कार करा. हा एक भाग मला एका शंकराचार्यांनी सांगितलेला होता, की एक एवढंसं का होईना पाणी तुम्ही वडाच्या झाडापाशी तिथं वडाच्या झाडाच्या बुंध्याला वाहा, आणि त्याच्यात जे तुम्ही वाहणार त्यातलीच मातीचं तुम्ही मस्तकी लावा. का? कारण घरामध्ये त्या वडाच्या झाडाचा गुण असा आहे की सर्व गुण संपन्न, सर्व स्थिती संपन्न ठेवाची ताकद त्या वृक्षात आहे, म्हणून ती गुरुतुल्य आहे. तर वडाच्या झाडाला का, मग त्याचं का, तर ते काही नाही. ती जी माती जी आपण लावणार, ती ओलं करून लावणार, ते म्हणजे ती आपल्या भाग्याशी चिटकवून घेणार. ह्याच्या व्यतिरिक्त कुठलीही कृती नाही. वर्षातनं एकदा, 10 वेळा केली उपयोग नाही. एक गुरुपौर्णिमा म्हणून ज्यांना गुरु नाही आहेत, ते म्हणतात की मला अजून वाटत नाही मला गुरु भेटले किंवा नाही, किंवा मला इकडं जायचं नाही तिकडं जायचं नाही, हे जर समजा जर हे करून आता तुम्हाला असं वाटलं की बाबा ठीक आहे आता मी हे करते, तर एवढी कृती करा, बघा तुमच्या जीवनात काय बदल घडतात. कृती सोपी आहे, पण जिथनं मिळतं तिथं बाकी काही, मग फुलं वाहू का, आपल्याला हे प्रश्नच फार असतात. अजून काही वाहू का, नाही, एवढंसं पाणी म्हटलं की एवढंसं पाणी, मग तेवढी बाटली कुठनं, मी तांब्या ओतला चालेल, तुम्ही तांब्याने बादली होता, काही प्रॉब्लेम नाही, पण समर्पित भावाने करा. मी तुम्हाला एवढंच सांगितलंय. का सांगितलंय? कॅरी करून घेऊन जाऊ शकतो. वडाचं झाड प्रत्येकाच्या दरवाजात असेल असं नाही. आता त्यातूनही काही म्हणतात की मी अशा एरियात राहते जिथं वडाचं झाडच नाही. हरकत नाही, दरवाजामध्ये तुळशी असेल, तुळसही नाही, हरकत नाही, एखादं 3रं झाड फुलाचं असेल, त्या फुलाच्या झाडाला करा. पण ती एवढे सगळे ऑप्शन दिलेले आहेत. आणि 4थं ऑप्शन, तुम्ही वाळवंटात असाल, ते काय होतं माहिती का, हे प्रश्न असे येतात म्हणून मी तुम्हाला सांगतो, मग ही कृती करू नका, मग ही कृतीच करू नका. ज्यांच्याकडे नारळ आहे, ज्याच्यात मिळत नाही, सुपारी वापरा. सुपारी नाही मिळाली तर 1 रुपयाचं कॉईन वापरा. 1 रुपयाचं कॉईन नसेल 2 रुपयाचं वापरा. पण ह्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला जर ह्याच्यातनं गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी जर एक वेगळं काही असेल, तर मला जे सांगितलं गेलं ते मी तुमच्याबरोबर हे शेअर करतो आहे. नारळाची कृती मी स्वतः करतो, आज एवढ्या वर्षी केलेली आहे. फक्त गुरुतुल्य आहे म्हणून ते आपण त्याला मानून करायचं की हा माझा गुरु आहे, पुरुषोत्तम असा आहे, म्हणून एवढं एक करून बघा. ह्याच्यामध्ये जास्त हे करून. आणि मी काय गुरुपौर्णिमेला साध्य केलं, आमचे डॉक्टर काय आम्हाला सांगायचं की तुम्ही काय केलं ना हे तुम्ही लिहून ठेवा, की मी काय साध्य केलं. आज सत्संग केला, कशाचा केला, मी सत्संगात काय शिकलो, आणि मी जे सत्संगात शिकलो ते ज्ञानाच्या पुस्तकामध्ये आहे का. आणि 2 पुस्तकं घ्या ना विकत. तिथं जाऊन तुम्ही जर समजा त्या पादुकांवर 500 आणि 1000 रुपये जर वाहणार असाल, तर मग ज्ञानेश्वरी 150-200 रुपयाला मिळते. ह्या 2 पादुका आज घरात तुम्ही आणू शकता आणि त्याची स्थापना तुम्ही गुरुपौर्णिमेला करू शकता. आपल्या इथं पुण्यात मिळतात, निर्लेकरांना कुठलेही आणा. मी तर रेकमेंड करेन काका, परमपूज्य स्वामी स्वरूपानंद पावस त्यांचे 2 ग्रंथ आहेत ज्ञानेश्वरीवरचे, पार्ट 1 पार्ट 2, ते 2 आणले तर खूप छान. ते आणले तरी चालेल, ते सुद्धा तुम्हाला माझ्या मते देसाई बंधू आंबेवाल्यांकडे मिळतात ते, कारण त्यांच्याकडं स्वरूपानंदांचं साहित्य मिळायचं असं मला वाटतंय. नाही तर भरतनाट्य समोर गजानन बुक डेपो आहे, तिथं सुद्धा मिळतात. पण ह्या 2 गोष्टी ज्या भाषेत तुम्हाला सहज समजतात आणि
सगळी तुम्हाला काय करायचं आहे ना, नित्य नियमाने तुम्ही सगळी स्तोत्र मंत्र पण काय तुम्हाला करायचं ते करा, पण दोन्हीही ग्रंथामधली एक एक पान वाचायची सवय जर तुम्ही रोज लावलीत, सकाळी वाचा, दिवसभर मी त्या पानामध्ये काय लिहिलेलं आहे ना ह्याचे विचार जर तुम्ही ठेवलेत ना, तर तुमचा उत्तम देह तयार होईल. आणि तुम्ही एक पुढच्या वर्षी जी गुरुपौर्णिमेला येईल ना, तुम्ही अशा ठिकाणी असाल की तेव्हा तुम्हाला माझं म्हणणं पटेल, नाही मी अडकलो होतो, ते कर्मकांडांमध्ये अडकलो होतो, तिथं काहीही उपयोग नाही. दादा याच्यामध्ये ना आपण एक पुढे एपिसोड घेऊया, चिंतन. कारण लोकांना नुसतं वाचतात त्यांना प्रश्न नाही पडत, ते जेव्हा चिंतन करणार तेव्हा प्रश्न पडणार. आपण पुढे त्याचा एक एपिसोड घेऊया. आणि चिंतन म्हणजे चिंतेचा अंत किंवा चिंता अनंत असे दोन अर्थ होतात. तुम्ही काय घ्यायचं आहे की मला चिंतेचा अंत करायचा आहे का ह्या चिंता अनंत ठेवायच्या आहेत. त्यामुळे चिंतन हे सुद्धा, म्हणून तुम्ही जिथं जाल ना तिथं बघा, काही करू नका, घरात न बसा. आत्मविश्वास हा सगळ्यात मोठा गुरु आहे. आणि एक आमचे डॉक्टर कायम म्हणायचे, एक वाक्य त्यांचं, हा भाग संपतो सांगतो, जगामधला कितीही विद्वान व्यक्ती असो, जगामधला कितीही धनवान व्यक्ती असो, एक श्वास खरेदी करू शकत नाही. आणि भगवंत त्याला एक श्वास जास्त देत नाही. द्यायचा का नाही हा अधिकार फक्त त्या परमात्म्यावरती आहे. त्यामुळे सर्वश्रेष्ठ जी व्यक्ती आहे, त्याला आपण सद्गुरू म्हणतो, त्यांच्याच चरणी त्याच गोष्टींच्या मागं तुम्ही जा. बाकी सगळं जे आहे हे त्यांनी केलेलं एक साम्राज्यामधले ही छोटी छोट्या गोष्टी आहेत की ज्ञान, आणि खरंच ज्ञान प्राप्त होतं का हे बघा. जिथं असेल ना, ज्या मठात तुम्ही जाणार त्या मठामध्ये माझाही सत्कार होणार का हा प्रश्न स्वतःला विचारा. नाही आम्ही काही त्यांच्या हे नाही किंवा मी काय केलेलं आहे. ज्या क्षणी तुम्ही तुमच्या देहाला मान देणार नाही त्यावेळी तुम्हाला देह तुम्हाला कसा काय तुम्हाला रिस्पॉन्स देईल. आणि जिथं ठिकाणी भेदभाव केला जातो, ज्या ठिकाणी हा चाल या तुम्ही आरती घ्या, तुम्ही हे घ्या, तुम्ही ते घ्या, काही द्यायची गरज नाही. भगवंताला सगळे सारखे, भगवंताला मिनिस्टर अधिकारी वगैरे काही नाही. अधिकारी हा शब्दच नसतो, हे अधिकारी आहेत हा शब्दच नाहीये. ज्ञानाचा अधिकार असणारा अधिकारी असतो. त्या असल्या गोष्टींमध्ये काही तुम्ही त्याच्यामध्ये अमुक करा तमुक करा असं त्याच्यामध्ये कधीही नसतं. त्यामुळं कायम आपण ही गुरुपौर्णिमा हे करताना 2 पुस्तकं खरंच आणा अगोदर, आणि ह्याच्यापासून मी गुरुपौर्णिमा अशी सुरू करणार आहे ती करा. रोज एक पान वाचा, एक महाभारतातलं, एक रामायणातलं, किंवा सरांनी सांगितलं जसं ज्ञानेश्वरीतलं एक, त्याच्यातलं एक, दोन्हीतलं वाचा. एक आई आहे माऊली आणि एक बाप आहे तुकाराम महाराज, दोघांचंही वाचा. एक एकच पान वाचायचं. मला आज वेळ आहे, मी अख्खं वाचते, नका वाचू. कारण कुठल्याही गोष्टीला जे नियम असतात ते नित्य नियम ज्याला म्हणतात, की नित्य नियमाने म्हणजे काय, रोज एकच पान बस तेवढं पुरेसं आहे. पण त्याच्यावर चिंतन करा, मी काय वाचलंय आणि मी काय घेतलंय. आणि वाचल्यानंतर जर तुम्हाला अडचण आली तुम्ही मला विचारा, मी नक्कीच सांगतो. पण मला पत्रिका दाखवायची आहे, मला ह्यांची दाखवायची आहे, ह्या गोष्टींच्या पाठीमागं जाऊ नका. तुमचे प्रश्न आणि तुमची उत्तर तुमच्यापाशीच मिळतील. परत एकदा त्याच्यामध्ये 2 जणांनी प्रश्न विचारले होते. ग्रह सगळे असतात, राहू आणि केतू हे ग्रहांमध्ये मोजले जात नाहीत. त्यामुळं जे शास्त्रीय प्रमाण ज्याच्यामध्ये आपण घेतो हे ग्रह मालिकेत असतात. त्याच्यापेक्षा एकादशी करा, पांडुरंगाचं, हरीचं, कुठल्याही प्रकारे विष्णूचं नामस्मरण करा. कुठलाही, चॉईस इज युअर्स. कुठलंही घ्या, एकच घ्या, अख्खं नका करू, एकच घ्या, ते तुम्हाला धारण होईल. नाहीतर श्रीराम जयराम जय जयराम गोंदवलेकर महाराजांनी सांगितलंच आहे. निरंतर नामस्मरण शांतपणे बसून करा. 1,00,000 वेळाचं मी हे करते ते करते, काही नाही, 11 वेळा बस. दिलेलं आहे समर्थांनी. आपल्या आरत्या कशा दिलेल्या आहेत, असे लांबभर पानाच्या दिलेल्या नाही आहेत की जिथं माणसाला कंटाळा यावा, जरा झोप यावी.
2 कडव्यामध्ये 3 कडव्यामध्ये अर्थ दिलेला आहे. सुटसुटीत व्यवस्थित. का? चैतन्य उत्पन्न व्हावं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि त्या अनुषंगाने व्यासरचित व्यास पौर्णिमा पाद्यपूजन तर माथा ठेवला. कोणाला काय अनुभव येतो, हा अनुभव तुम्ही यावेळी कुठं गेलात, तुम्ही जर जाणार असाल तर नक्की घ्या की मी ते टेकवल्यानंतर मला काय जाणवलं. त्याच्यात हे कळणं गरजेचं असतं. ते जर कळलं नाही तर काही उपयोग नाही. पेढ्यांमध्ये पैसे घालवू नका. तुम्हाला जर पैसे त्याच्यामध्ये पेढ्यांमध्ये जर घालवायचे असतील तर एखाद्या गाईला खायला घाला, एखाद्या कुत्र्याला खायला घाला. पेढ्यांमध्ये घालू नका, फुलांमध्ये हारांमध्ये घालू नका. ते पैसे वाया जातात. त्याच्यापेक्षा कोणाला तरी भुकेल्याला खायला घाला. गाडगे महाराजांनी हे सांगितलेलं आहे. त्यामुळं आपण संतांनी काय सांगितलंय त्याच्यावरती हे करा. तुम्हाला असं वाटतंय की मला 250 रुपयाचा हार घ्यायचा, तर ते 250 रुपयाची तुम्ही रामरक्षेची पुस्तकं घ्या आणि ती 5 जण 10 जणांना वाटा की आसपास हे बघी रामरक्षेची पुस्तक आहेत, त्याच्यामध्ये वाटा. तोही त्यालाही ज्ञानी बनवा. अशा प्रकारे ती परमेश्वराची सेवा करा. पण 1 दिवसाचा हार घातलात तरी तुमच्या आयुष्याची हार आहे, ही लक्षात ठेवा. जो हार घालतो त्याचं हारच होतं. कोणीही पुष्पमाला म्हणत नाही, सगळे हारच म्हणतात. हार केवढ्याला दिला? एकही मनुष्य तुम्हाला पुष्पमाला म्हणताना दिसणार नाही. आणि जिथं माला येते तिथं नियंत्रण येतं, आणि जिथं हार असतो तिथं अनियंत्रण असतं. हा सगळ्यात मोठा हार आणि पुष्पमालामध्ये फरक. प्रभू रामचंद्र पुष्पमाला परिधान करायचे, हार नाही करायचे. त्यामुळं ह्या ज्ञानाच्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यावं असं मला वाटतं. आज इथं थांबतो. श्रीराम. श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा